मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। कळव्यातील सॅटिस दीर्घकालीन प्रकल्प असल्यामुळे सह्याद्री नाल्यावरील स्लॅबसाठी त्वरित एनओसी देण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची रेल्वेकडे मागणी। वृक्षतोडीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 1.5 लाख रुपयांची लाच घेताना वनपालाला ठाणे लाचलुचपत विरोधी पथकाने केली रंगेहात अटक। आणि अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात विनयभंग करणाऱ्या तिकुटाचा घोडबंदर रोडवर नंग्या तलवारी नाचवून धिंगाणा। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। कळवा रेल्वे स्थानकाबाहेर सॅटिसचा प्रकल्प राबवण्याची रेल्वेची सूचना स्वागतार्ह असली तरी प्रवाशांना त्वरित दिलासा देण्यासाठी येथील सह्याद्री नाल्यावर स्लॅब टाकून रस्ता होणं निकडीचं आहे। त्यामुळे सॅटिसचा प्रस्ताव सादर करत असतानाच नाल्यावरील स्लॅबसाठी रेल्वे प्रशासनाचं ना हरकत प्रमाणपत्र त्वरित मिळवण्यासाठी पावलं उचलण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। तसंच सॅटिस हा दीर्घकालीन प्रकल्प असल्यामुळे रेल्वेनं नाल्यावरील स्लॅबसाठी त्वरित एनओसी देण्याची मागणीही त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे। प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत कळवा येथील सह्याद्री नाल्यावर आरसीसी स्लॅब बांधण्यात यावा अशी मागणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सातत्यानं करत आहेत। या कामाचा कुठलाही आर्थिक भार रेल्वेवर येणार नसून त्यांचं केवळ ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे। गेल्या महिन्यात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणे भेटी दरम्यान मध्य रेल्वेवर आर्थिक भार नसलेल्या सर्व प्रकल्पांना त्वरित एनओसी देण्याचे निर्देश महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांना दिले होते। त्यामुळे सह्याद्री नाल्यावरील या रस्त्याचं काम मार्गी लावण्याची चिन्ह निर्माण झाली होती। मात्र महाव्यवस्थापकांनी या संदर्भात ठाण्याचे महापौर संजय मोरे यांना पत्र पाठवून कायमस्वरूपी उपाय म्हणून नाल्यावरील स्लॅबऐवजी सॅटिसचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवण्याची सूचना केली आहे। परंतु प्रवाशांना त्वरित दिलासा देण्यासाठी आधी स्लॅबला एनओसी द्यावी आणि सॅटिसचा प्रस्ताव सादर करून त्याबाबतचा पाठपुरावा करावा अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी महापौर तसंच मध्य रेल्वेकडे केली आहे। वृक्षतोडीच्या गुन्ह्याचं चार्जशीट लवकर दाखल करून कागदपत्रात मदत करण्यासाठी 1.5 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ठाण्यातील वनपालाला ठाणे लाचलुचपत विरोधी पथकानं शुक्रवारी सायंकाळी रंगेहात अटक केली। महादेव नाथन शिंगाडे असं या वनपालाचं नाव आहे। प्रादेशिक वन कार्यालय मुंबई विभागाचं ठाण्यातील 3 हात नाका येथे वन कार्यालय असून शिंगाडे हे या ठिकाणी वनपाल म्हणून कार्यरत आहेत। काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला वृक्षतोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती। त्यांना जामीन मिळाल्यावर या गुन्ह्याची चार्जशीट लवकर दाखल करून गुन्ह्यातील कागदपत्रात मदत करण्यासाठी शिंगाडे यांनी तक्रारदाराकडे 1.5 लाख रुपयांची मागणी केली होती। त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता वन कार्यालयानजीकच्या हॉटेलात 1.5 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विरोधी पथकाचे उपाधीक्षक संजय मोहिते यांच्या पथकानं त्यांच्या मुसक्या आवळल्या। अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात विनयभंग करणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी जाब विचारल्यानं त्रिकुटाने चक्क नंग्या तलवारी नाचवून धिंगाणा घातल्याची गंभीर घटना शुक्रवारी दुपारी घोडबंदर रोडवर डोंगरीपाड्यानजीक घडली। यात एक जण किरकोळ जखमी झाला असून एकावर हल्ल्याचा प्रयत्नही झाला आहे। या प्रकरणी कासारडोली पोलिसांनी 3 तरुणांना अटक केली आहे। अवतार सिंग हरभजन सिंग, जसबीर सिंग कुलवंत सिंग आणि मंगलजीत सिंग बलविंदर सिंग अशी अटक तरुणांची नावं असून हे तिघेही डोंगरीपाड्यातील रहिवासी आहेत। शुक्रवारी दुपारी
2 वाजण्याच्या सुमारास याच परिसरातील एक खाजगी शाळेतील मुलगी घरी परतत असताना या त्रिकुटापैकी एकानं भर रस्त्यातच तिच्याशी अश्लील कृत्य केलं. अचानक घडलेल्या या प्रकारानं पीडित मुलीनं आरडाओरड केल्यानं जमाव जमून या रोड रोमियोला जाब विचारला. त्यानं तात्काळ आपल्या इतर 2 साथीदारांना घटनास्थळी बोलावून रस्त्यातच तलवारी उपसून जमावावर चाल केली. तब्बल अर्धा तास हा थरार सुरू असल्यानं रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. या तलवारबाजीत एका शाळकरी मुलाच्या डोक्यात किरकोळ जखम झाली आहे, तर जमावातील एक अन्य बाळू पालसकर याचा पाठलाग करून हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. अखेर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्रिकुटाला जेरबंद केलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मुंबई पाठोपाठ ठाण्यातही स्वाईन फ्लूनं हातपाय पसरायला सुरुवात केली असून शहरात स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळला असल्यानं ठाण्यात घबराट पसरली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला असून ठाणे महापालिका व जिल्हा रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लू रोखण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. ठाण्यातील वसंत विहार परिसरात राहणारे एक गृहस्थ 24 जानेवारी रोजी जयपूर येथे गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. आरोग्य चाचण्यानंतर त्यांना स्वाईन फ्लू झाला असल्याचं 2 फेब्रुवारी रोजी उघड झालं. ठाण्यातीलच एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही बाब उघड होताच ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये अलर्ट जाहीर केला आहे. विशेष करून वसंत विहार परिसरात खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून रुग्णाच्या कुटुंबियांचीही तपासणी करण्यात आली आहे. ठाण्यात स्वाईन फ्लू दाखल झाल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. काही दिवसांपूर्वीच पालघर जिल्ह्यात एका रुग्णाचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाला होता. महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह सर्व आरोग्य केंद्रांमध्ये संशयित रुग्णांच्या तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी RT केंद्रे यांनी दिली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेनेही ठाणे आणि पालघर जिल्ह्यात 79 प्राथमिक केंद्रांमध्ये स्क्रीनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहेत. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणं, अंगदुखी, डोकेदुखी, वांती, जुलाब आदी स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत. ठाणे जिल्ह्यातील 178 गावं आणि 395 पाडे टंचाईग्रस्त जाहीर झाले असून टंचाईग्रस्त गावांमध्ये उन्हाळ्यात पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेनं 4,11,95,000चा आराखडा तयार केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यालाच पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार असून तालुक्यातील 47 गावं आणि 136 वाड्यांमधील ग्रामस्थांना तहान टँकरद्वारे भागवावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता SE बाविस्कर यांनी ही माहिती दिली आहे. शहापूर तालुक्यात 60 गावं आणि 201 पाडे, मुरबाड तालुक्यात 51 गावं आणि 88 पाडे, कल्याण तालुक्यात 35 गावं आणि 30 पाडे, अंबरनाथ तालुक्यात 24 गावं आणि 12 पाडे आणि भिवंडी तालुक्यात 8 गावं 64 पाडे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या गावांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदांनी काही गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती आणि नव्या विंधन विहिरी खोदण्याचं ठरवलं आहे. नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी 1,03,25,000 आणि विंधन विहिरीसाठी 1,84,20,000 खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील 6 आणि कल्याण तालुक्यातील 4 गावं, 1 पाडा आणि अंबरनाथ तालुक्यातील 2 पाड्यांमध्ये पाणी योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे. तर जिल्ह्यातील 95 गावं आणि 210 पाड्यांमध्ये विंधन विहिरी खोदल्या जाणार आहेत. मुरबाडमध्ये 81, शहापूरमध्ये 71, भिवंडीत 67, कल्याणमध्ये 51 आणि अंबरनाथमध्ये 64 ठिकाणी तातडीनं विंधन विहिरींची कामं हाती घेण्यात येणार आहेत. नॅशनल असोसिएशन ऑफ रिलेटर्स इंडिया आणि ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं NER इंडिया ऑलिम्पियाड 2015 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज एका पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाचे आयोजक राजेश गाडगीळ यांनी ही माहिती दिली आहे. 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. MCHI ठाणे युनिटचे CEO जितेंद्र मेहता यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन ही संस्था 2001 पासून या क्षेत्रात कार्यरत असून 270 सदस्य या संस्थेमध्ये कार्यरत आहेत.
दोस्ती ग्रुप, विजय डेव्हलपर्स, रिअल्टी रेडफाईन, इंडिया LMS, गाला ग्रुप, JVN स्पेस यांच्यासह अनेक कंपन्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे. यामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम आदी स्पर्धा होणार असून ठाण्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606. अधिक संपर्कासाठी 9320277007. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.